हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। इंडिया आघाडी विरोधात बसणार, सरकार स्थापनेचा कोणताही प्रयत्न होणार नाही, मोदींना धोरणात्मक विरोध करणार, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची माहिती। मोदी सरकारचा 8 जूनला शपथविधी, नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार, सूत्रांची माहिती। राष्ट्रपती भवनामध्ये शपथविधी सोहळ्यासाठी तयारी सुरू। केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये शिंदे गटाच्या 3 खासदारांना संधी मिळण्याची शक्यता, श्रीकांत शिंदेंसह श्रीरंग बारणे आणि धैर्यशील मानेंची मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। मुख्यमंत्री शिंदेंची आज नवनिर्वाचित खासदारांसोबत बैठक, दुपारी 1 वाजता शिंदे खासदारांसह पराभूत झालेल्या उमेदवारांना मार्गदर्शन करणार। अजित पवार गटाच्या मंत्र्यांची सकाळी 10 वाजता देवगिरी बंगल्यावर बैठक, तर संध्याकाळी 5 वाजता पक्षाच्या आमदारांसोबत अजित पवारांसोबत बैठक। शरद पवार गटाचे नवनिर्वाचित खासदार आज शरद पवारांना भेटणार, दुपारी 2 वाजता राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयामध्ये पवार खासदारांना मार्गदर्शन करणार। एनडीएतील घटक पक्षांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना आज दिल्लीमध्ये बोलावलं, उद्या भाजप नेतृत्वासोबत बैठक होणार। राष्ट्रपतींकडून एनडीएच्या खासदारांना 7 जूनला भेटण्याची वेळ, संध्याकाळी 5 ते 7 दरम्यान भेटून सत्ता स्थापनेचा प्रस्ताव देणार। एनडीएचा नेता म्हणून नरेंद्र मोदींची निवड, नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर विश्वास, मोदींच्या निवडीच्या प्रस्तावावर 21 नेत्यांच्या सह्या। मोदींचा पंतप्रधान पदाचा राजीनामा राष्ट्रपतींनी स्वीकारला, राष्ट्रपती मुर्मूंनी 17वी लोकसभा भंग केली, सरकार स्थापनेपर्यंत मोदी काळजीवाहू पंतप्रधान म्हणून कार्यभार सांभाळणार। लोकसभा निकालामध्ये विदर्भातील 60 पैकी 42 विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी तर फक्त 17 ठिकाणी महायुतीचे उमेदवार विजयी। चंद्रबाबू नायडूंनी घेतली तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांची भेट, चंद्रबाबू नायडू एनडीएचे तर स्टॅलिन इंडिया आघाडीचे सदस्य। एनडीएचं सरकार चालणार नाही, एकत्र निवडणुका लढल्यामुळे नितीश कुमार आणि चंद्रबाबूंचं समर्थन पत्र, चंद्रबाबू आणि नितीश बाबूंना देश ओळखतो, मोदींना कितपत सहन करतात ते बघू, राऊतांचा खोचक टोला। भाजप नेत्यांसोबतच्या बैठकीनंतरही फडणवीस राजीनाम्यावर ठाम, नेत्यांकडून फडणवीसांच्या मंत्रणीचे प्रयत्न, मला उपमुख्यमंत्री पदातून मोकळं करा, लोकसभेत महायुतीला फटका बसल्यानंतर फडणवीसांचा मोठा निर्णय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री शिंदेंचा फोन, पराभवाची जबाबदारी सर्वांची, आम्ही पराभवानं खचून जाणारे नाहीत, मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। शिवराज्याभिषेक सोहळ्याचा राज्यभर उत्साह, सोहळ्यासाठी देशभरातून लाखो शिवभक्त रायगडावर, 150 पोलीस अधिकारी आणि 1600हून अधिक कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात। कल्याण डोंबिवलीमध्ये पाणी पुरवठा 10 तास बंद राहणार, जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरुस्ती कामासाठी पाणी पुरवठा बंद, उद्या कमी दाबानं पाणी पुरवठा होणार। 45 लाख मुंबईकरांना पुराचा धोका, मुंबई पालिकेचा अहवाल, धोका टाळण्यासाठी पालिकेकडून अनेक उपाययोजना। नवी मुंबई, कोल्हापूर आणि लातूर जिल्ह्यासह ग्रामीण भागामध्ये जोरदार पाऊस, उदगीरमधील कुमठा आणि वाढवणामध्ये गोठ्यावर वीज पडल्यानं जनावरं दगावली। भारताच्या T20 विश्वचषकाच्या मोहिमेला विजयानं सुरुवात, भारताच्या वेगवान गोलंदाजीसमोर आयर्लंडची शरणागती, भारताचा 8 गडी राखून दणदणीत विजय। अंतराळवीर सुनीता विल्यम्स तिसऱ्यांदा अवकाशात, बोईंगच्या स्टार लाइनर अंतराळ यानावर पहिल्या सदस्य म्हणून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकामध्ये जाण्याचा इतिहास। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।